बरं, तुमच्यापैकी किती न्यू मॉमीजसोबत ह्या अशा गोष्टी होतात की आपल्याला कुठेतरी जायचं असतं आणि त्याच वेळेस नक्की बेबी खूप त्रास द्यायला लागतो. माझ्यासोबत हे नेहमीच होतं. हे हाय हॅलो एव्हरीवन, मी आहे कोमल. चला सुरुवात करूया आजच्या मिनी ब्लॉगला. सो आम्ही घरातून निघालो त्याच वेळेस अद्विक ऑटोमध्ये झोपून गेला. या मीटरला काय झालं होतं माहीत नाही, नक्की चालू होतं की नव्हतं ते त्याला बघून आम्ही हसत होतो. त्यानंतर आम्ही थोडंसं म्युझिक एन्जॉय केलं. त्यानंतर असं करत करत आम्ही शॉपिंग मॉलला पोहोचलो. शॉपिंग मॉलला तिथे पोहोचल्यानंतर असं वाटलं होतं की अद्विक झोपला आहे, आता पटकन ड्रेसेस चूज करावे, ट्राय करावेत. पण तसं काहीही झालेलं नाही आहे. पुढे तुम्हाला दिसेलच. अद्विक थोड्याच वेळात पटकन उठला होता आणि त्याचं असं झालं होतं की मम्मा तुम्हाला खाली सोडू नको, तुम्हाला पूर्ण मॉलमध्ये कडेवर घेऊनच फिर. आय डोंट नो वाय असं झालं त्याच्यासोबत, बट तो नेहमी असं कधी करत नाही. छान एन्जॉय करतो बाहेर गेल्यानंतर, पण आज त्याला नक्की काय झालं होतं गॉड नोज. सो असं करत आम्ही कडेवर घेऊन पूर्ण शॉपिंग केली, शूज ट्राय केले, पण त्यातला एकही शूज आम्हाला व्यवस्थित फिट झाला नाही. त्याच्यामुळे आम्ही तो प्रोग्राम तिथेच थांबवला. त्यानंतर अद्विकला भूक लागली होती, सोबत आम्हालाही भूक लागली होती. सो आम्ही गेलो सँडविच अँड बर्गर खायला. तिथे गेल्यानंतर तर आम्हाला फ्रेंच फ्राय हवंच असतं. ते थंड होईपर्यंतही आम्हाला धीर नसतो, आम्हाला ते पटकन खायचं असतं. त्यासाठी आम्ही असं फू करत होतो का की ते लवकर थंड व्हावं आणि पटकन अद्विकला खाता यावं. पण ते असतं ना, पूर्ण थंड झाल्याशिवाय ते खायला येत नाही. सो आमची ही देखील त्यासारखीच गत आहे थोडीफारशी. सो आजचा छोटासा मिनी ब्लॉग असाच आम्ही संपवतो. बाय बाय.